नमस्कार, रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. एकादशी सान्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्टे समान अधम जन तो एक. एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुशी. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा भक्षिता तांबूल, सापडे सबळ काळा हाती न सुटे. सेजबाज विलास भोग करी कामिनीचा संग, तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत. आपण न वजे हरी कीर्तना, आणि का वरी जाता कोणा. त्याच्या पापे जाना ठेंगना तो महामेरू. तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. हा अभंग खूप महत्त्वाचा आहे बघा. एकादशी व्रताचा महिमा सांगितलेला आहे आणि एकादशी दिवशी काय करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी या अभंगामध्ये दिलेल्या आहेत. एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्टे समान अधम जन तो एक. खूप अधम असतो. अधम म्हणजे मार्गावरून भ्रष्ट झालेला. आणि श्वानविष्टा म्हणजे माहीतच आहे तुम्हाला. श्वान म्हणजे कुत्रा, त्याची विष्टा म्हणजे एकादशीला अन्न खायचं नाही. ऐका व्रताचे मेहमान नेमे म्हणजे नियमानुसार एकादशी व्रताचं पालन जे करतील, हरिकीर्तन ऐकतात, नामस्मरण करतात, ते विष्णूच्या समान आहेत. दुसरं चरण आहे अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा भक्षिता तांबूल. पान वगैरे खातात. ते पान म्हणजे विटाळशी स्त्री असते, त्या श्रावासारखा असतो. महाराजांचे शब्द आहेत, आपल्या पदरचं काही नाही. सेजबाज विलास भोग करी कामिनीचा संग, तया जोडे क्षयरोग जन्मवादी बळीवंत. एकादशी दिवशी शारीरिक संबंध आपली पत्नी किंवा इतर कुठल्याही महिलांच्या बरोबर केला तर त्याला क्षयरोग किंवा मोठे रोग होतात, महारोग होतात. न वजे हरी कीर्तना, अनेका करी जाता कोणा. स्वतः पण कीर्तन भजन करत नाही आणि कुणाला करू पण देत नाही एकादशीच्या दिवशी, तो खूप पापी असतो. त्याच्या पापापुढं महामेरू पण ठेंगणा होईल. तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. एकादशी व्रत आपण जर नाही केलं, चुकलं, तर त्यांना यमदूत दंड करतात. असा हा अभंग आहे. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी.